गाईस गावात मटर येणार आहे पक्की मोठी समजला ऐसा या कुत्रीची मटर करीन वकील बघून ठेवा 2-3 कारण की कसा मटरची केस बेकार बाई कारण की जाणून बुजून केली ना मी असा विषय चला जाते मी हत्यार घेऊन जाते कारण की हत्यार जेव्हा लागतो चला बाय न सांगता आणला याला बुक्का लाव ना मी मांडा तर नाही मांडा देवाला पत्न्याला कॅटबरी देते कोणी खावायला देते पाणी नाही आला तर मूद देते पिवायला कारण तुला चोपला नाही का बारीक पण माझं माहिती आहे ना तू कुणी फेकलेली अंगावर दिसत लागे पीठ मारले पीठ आहे तुला नाही पुरी झाडू काहीच सोडला नाही मारत बाबा त्यात ते बोलत होत नाही माझ्यावर काय कुरी तुझ्यावर कुरी फेकले दारू बस त्या काय कॉमन आहे माझ्यावर बघ माझ्यावर ताटा फेकल्या उलटी फेकले माझ्या उलटी लाशी पक्कर पक्कर फेकले पक्कर अजून अजून हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज आपली लेट सकाळ झाले 1 वाजले तर चला आपण काय करू काय नाही आज मंडी आहे आज मंडी चला खाली जाऊ मम्मीचा बघू काय चालू ना काय नाही चला या तर सकाळी आपला पेशंट झोपले नाही बघ सकाळी आईस्क्रीम खात घेतली श्रावण अरे हा सॉरी माझी सकाळ म्हणजे दुपार झाली तर मम्मीने घेतली आईस्क्रीम खात मला नाही का मम्मी हा मला नाही का मना नाही का मना नाही का मना हा का हा ठीक आहे हे त्या का बरं आहे ना दादा सेट आहे त्याचे कुत्रा धावले तर मला दुःख आहे म्हणून मी ब्लॉग नव्हतो बनवत आजपासून कंटिन्यू ब्लॉग बनवते पाणी तापलेला नाही मला पाणी तापत ठेवायला लागेल तर चला मी पाणी तापते ते आंघोळ करते ना भेटते तुम्हाला मी दरिद्र घातले बोलते पहिला बापू नाही 1 वाजता बापू सकाळी 7-8 वाजता आंघोळ करते मी लेट करते ना मग दरिद्री उठताना बोलते राक्षस उठताना बोलते मी कोण मी पण राक्षस आहो ना एक प्रकारचा चांगला राक्षस पाणी ठेवले चालते आता भेटते मला आंघोळ करून भेटते डायरेक्ट बाय गाय काही तर आंघोळ केली नाही तसा काम लागला बाजारात आलतो ना तर ना विवेक दादा पण आलता त्यांनी फोन केलता तर इकडं मोन्यादानी बघा इस इंसान को क्या हुआ गाइज ए कौन भाई आप कहाँ से हो ओ ये आदमी है ना ये बिहार से बुलाया है इसको कलर मारने के लिए खास बिहार विनोद नाम है विनोद मोनिश विनोद हाँ गाई तर हे बघ मोन्याचं ना शॉपची ओपनिंग आहे 14 तारखेला तर तुम्ही या सगळी मोबाईल शॉपची ओपनिंग आहे म्हणजे तो शॉप ओपनिंगला जो येईल ना त्याला वॉच नाही एअरपोर्ट गिफ्ट देणार आहे ना एक लकी कस्टमर असेल त्याला 14 Pro Max 15 Pro Max 13 Pro Max 16 Pro Max हा चॅनलने म्हणून तर फॉलो केला असेल तर तुम्हाला या गिफ्ट भेटू शकते अन्यथा नाही भेटणार कारण की ओपनिंगच्या नंतर अकाउंट बनणार आहो नाही रमवण्याचा आता नाही मग फॉलो करायला तुम्हाला भागणी ना तुम्हाला मोबाईल भेटणार नाही असे भीक मागणे हा त्यासाठी एवढं कवरा बाहेर केले गाला मस्त तर मी आता तुम्हाला एकच सांगेन ज्यांना मोबाईल ग्लास कवर एअरपॉड ॲक्सेसरीज चार्जर USB काय लागत असेल त्या आपल्या गावाने मोन्यात जायचं मोन्यात 100% आपला माणूस म्हणून ते 100% ते 100 रुपये सगळ्या गोष्टी चांगला क्वालिटी भेटेल तुम्हाला हा क्वालिटी बोलताय क्वालिटी बरोबर आपला माणूस काय कलर ट्रेडिंग बोला एकदा अवतार दाखव मराठी माणूस देणार पाहिजे आयुष चला आपण जरासं काम करू थांबा मी पण हात लावते कारण की कालपासून ना माझा हाल झाला म्हणजे या करायला काम कर म्हणजे कलर मारला पुट्टी मारली बघू कलर बिलर मारते अजून हे बघ या काम करायचं आहे थांबा मी काम करते ना भेटते हे बघ तुम्हाला उतार माझे कपडे अशात भेटेल बघ सफेद डाग दिसतात ना
ना गाई तर हे 2 दिवस झाला अंघोळ केला नाही. खरं खरं सांग, अंघोळ केलं का नाही? चौथा दिवस आजचा अंघोळ केलं. कारण की त्याला महिना कंटिन्यू करायचा, कारण की त्याचा चॅलेंज आहे की नाही काय रे 30 डे बिना अंघोळचा चॅलेंज ना रे, बरोबर आहे का नाही? चौथा दिवस आज वरून शाबास. मार्गशीच केली त्याने बिना अंघोळीचा. चला ठीक आहे, करून चांगली गोष्ट आहे ना. पटापट साफ कर. ऑर्डर देते बघ ऑर्डर. चल आपण जाऊ, चल बोल काय बोलते. आयुष्यान काय रेले? लिंबू सरबत. आयुष्यान फक्त लिंबू सरबत रेले बोलते, बाकी काहीच नाही ना. एवढं लक्षात नाही रे. ए काय रे काय आयाच. अरे ग्राउंड बनवून घातले ना, ग्राउंड हा ग्राउंडच जाऊ. चल रातचे करमणूक नसते ना म्हणून खावायला येतला. आता बसा खावायला येते टाइमपास म्हणून रातची एडिटिंग करताना मी जा काय. चला वरून त्या थांबली तयार जाते. गाई तर घरा नाही गेलो, डायरेक्ट ग्राउंड व्हायलो. कारण की कसा ग्राउंडचा काम चालू आहे. फास्ट आहे बघ. चेतन पाटील दादा पिसाले, कारण की पोरा कधी काम करीत नाही. बरोबर ना. मेहनत घ्या, ग्राउंड आपला आहे. हा यस यस यस. हा लेजंड हाती गोट्याला बघा. यो यो म्हणजे नुसतं आणा वगैरे नुसता आणा वगैरे दे. जेसी विषयी मारीत घातले, प्लेन करीत घातले अख्खा एरिया. स्वप्नील आता काय विषय? कारण की हा बॅटी पाजवायला हा 2 वर्ष झालं, पण यंदा हाय काहीतरी. हा आद्या चेतनाचा विषय काही 2 शब्द. चौथा बॉलर यंदा ना. यस यस यस. चेतन स्वतः बोला आता आम्ही क्रिकेट नाही मला लावणार 2-3 वर्ष थांबा. ऍडव्होकेट बघा, ऍडव्होकेट सर्वेश कारभारी. बरोबर पहिल्यांदा काम करताना दिसतात काहीतरी. काय रे वेदू ए काय रे काय रे सर आज काही फावडा घेतले की आता. हा मोठी जिम्मेदारी घेतली त्याने आता. गावाचा मैदान होणार त्याच्या अगोदर आमचा होणार. हा तो तर येणार नाही, तो केव्हा येईल काय माहिती. ओय फुल मेहनत बरं उन्हात नार ते क्या ज्या मोठा काय करते. हा गावाचं ते येणार नाही, आपला येईल काय लक्ष्या. फुल मेहनत हे बघ. याची पक्की मेहनत आहे, याची पक्की मोठी योगदान आहे. काही तर पोरा सकाळपासून किती वाजल्यापासून कामाला होती. आम्ही 9 वाजल्यापासून कंटिन्यू काम करत आहे आणि खूप मेहनत केलेली आहे गावासाठी. तर पोरा काम करून थकले, आता जेवायला लागले. तिकडे जेवायला भेटले. आता जा रे जेवता अरे. हा का यो बघ बिचारा याने यो थकला, जास्त थकला यो जास्त तिकडं ना. काय लेजंड ऑफ खारबाव जवतान देवी. कैसा दिया गन्ने का जूस. कशी दिले ग्लास. हा मग 10 रुपये घ्या ना. जेवण झाला आता हे बघ. गन्ने का ज्यूस सगळं घरपोच झाले. हे बघ काय घेतले त्या ग्राउंड बनवला. पोरांची मेहनत पकडे सुद्धा आलो घरांना. आंघोळ करते पप्पा मी झोपल्यानंतर आंघोळ करतो भेटते. आंघोळ केली डायरेक्ट आलो. हे बघ कोणचे घर आले आज. काम चालू आहे, काम चालू आहे. तो बराबर तर आपण काय चांगलं दिसतं. हे बघ काम चालू आहे ना. मी पण इकडे आता येते दादा, हात लावते. मदत करायची सवय म्हणा पक्की ना. थांब हात लावते आम्ही मरेंची घरांनी ती फुला नाही हा सगळा सजवाचा सामान. तर तुम्हाला मी एक सांगेन का ज्याला कोणाला काय येण्या त्या काय येण्या ब्रॉच काय लागत असेल ना तर नयनला कॉन्टॅक्ट करा, आणि तर मला कॉन्टॅक्ट करा. ऑर्डर घेतल्या जातील. समजलं ना. बरोबर आहे का नाही हो का नाही. हा ऑर्डर घेतल्या जातील. मला कॉन्टॅक्ट करा, नाही तर नयनला कॉन्टॅक्ट करा. गाई तर तुम्हाला वाटेल मी नयनला जेवायला आले आहे, पण माझा विषय वेगळाच होता.
जितते का डायरेक्ट भेजात काढा डायरेक्ट ऑर्डर द्या दहा भेजा करायचं कोंबड्यांचा ना कोंबडी कुत्री माजरा सगळी गावांची. कारण की त्या दिवशी आमच्या दादाची कुत्री चावली ना ती तिला मधल्यात तोडते बघते ना. कारण की त्याला 3 दिवस घरात भेटला ना तर महिनाभर त्याला मटन मांस मच्छी खावायचं नाही म्हणून कुत्रीसाठी हत्यार घेतले. गाईज आपल्या गावात एक मर्डर येणार आहे, कोणाला सांगू नका गपचूप. आमचे हा हे बघ यो मी हे बघ कवरा चिकना आहे बघ चिकना आहे पोर आहे. गाईज गावात मर्डर येणार आहे पक्की मोठी असा या कुत्रीची मर्डर करील. वकील बघून ठेवा 2-3 कारण की कसा मर्डरची केस बेकार बाई. कारण की जाणून बुजून केली ना मी असा विषय. चला जाते मी हत्यार घेऊन जाते कारण की हत्यार जेव्हा लागतो. चला बाय. हे बघ यो आयुची गाडी फिरू ना आपण आज आयुची गाडी फिरू पहिल्यांदा का हाय. हे बघ संख्या आहे हॅपी बर्थडे त्या दिवशी भेटला नाही ना मी पण बाहेर होतो. काम करायला का याद करायचा मुद्दा म्हणून कराल तुम्ही येरात करायला लागते गावाला आता. चला गाडी घेऊन जाते. तर तुमचा वापस ते स्वागत आहे. स्वागत नाही खुशखबर. पाहुणे मंडळी जेवायची सोय झालेली आहे. ग्राउंड स्टेजच्या डाव्या बाजूला जेवणाचा मांडव केलेला आहे. सो पाहुणे मंडळी जेवायची सुरुवात झालेली आहे. ज्यांना जेवण घ्यायचं त्यांनी जेवून घ्या आणि जेवण झाल्यावर दारू प्यायला या नाही तर नाचायला या. जशी तुमची इच्छा असेल तसा या. तसा मांडव पण घातलाय आम्ही. मांडव दाखव हा हे बघा हे मंडप इकडे मांडव पण घातलाय मंडप आणि छोटी मुलं बघा. हाय गाईज हाय करा हाय गाईज बाय गाईज. तर आपण आलो तल्यावर आपल्या अड्ड्यावर इथं आता बसणार आणि आपण चर्चा करणार अड्ड्यावर आम्ही इथं दारू प्यायला बसतो. योगाने आमचा मेहनत तर काय व्ह्यू बघू शकतात तळ्यावरचा मस्त. आज एकदम नंगापुंगा व्ह्यू भारी वाटते ऑरेंज टाईप. तर चला आपण अड्ड्यावर इथं बसू आणि व्यर्थ चर्चा करू दररोजच्या सारखी. नाश्ता आम्ही सांगता आवरा बघला चालू आतापासूनच चालू झाली. ते बघ झाली चालू आहे बघ. बारीक पोरं आमची बारीक बाकी काही नाही. बारीक पोरांची मजा देतो मी. यांना कसं शेलायला लागते या सरखांड्या बिरखांड्या गाणबिन घसरायला लागते ना. ते बघ ते वाली कसा रेले बघ. हे बघ कसा ना भारी ना. सांगते काय फक्त अंगाशा मोठं झाल्या या काही दिला नाही. गाईज आज मी इथं बसल्या ते बघ इवाली फिलिंग येते. इवाली फिलिंग येते काय ते दिवस होते ना. नयन पल गाडी सुटली पल पटकी पल. कसा तुम्हाला वाटलं मी परत आयुष्य गेला माझा सारखा डीन. परत एकदा जातो ना परत एकदा येते. आता पायसार काढ लागला माझा. नयन पल गाडी क्रमांक 15 52 गाडी क्रमांक पल फास्ट येतो फास्ट 1 2 नाही तर मी ब्रेक दाबला गेलो. हा म्हणतो जागेसाठी जाईल बाकी काही नाही. जागा पाहिजे होती आपण म्हण चालला. मी तुम्हाला सांगू का बारीकपणा मजा होती. बारीकपणा कसा काय पण फिरायचा काही पण करायचा कोणी बोलायचा नाही डायरेक्ट फटकावाचं. आता कसं आता काही पण कर ते लगे विचार करायला लागते त्या घरांची काही बोलतील का काय. पहिले आईचं नव्हतं नाही काही पण कर काय पण कर मारतील आवरा माहिती आहे पण काही नाही पकानी मारणार. मला एकदा मारलेलं गाईज एकदानी. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का मला हल्ली मी 19 वर्षाचा झालो पण 18 वर्ष झालं मला मारतोच. 1 वर्ष झालं मारायचा बंद केले. तर मना फिट चोपले बारीक असताना फिटी शेवायचे बाहेर आवरा ना माझ्यावरा मार पण नसा खाला कंचे पोऱ्यानी आवरात चोपले. तरी पोर कसा एकदम ठीक आहे ना. सभ्य पोर आहे बिचारा काय करशील मार खाऊन म्हणा. माझा स्टील बॉडी काय स्टील बॉडी कणवले मार खाऊन बाकी काही नाही. आमची मम्मी फिट सोपाची म्हणा कणा बी नवाच्या. कारण की मम्मीला कसा दादा काही बोलला म्हणजे मम्मीचा काही झाला म्हणजे का
मम्मीला कोणी वाईट बोलला का या झाला का को पप्पा मम्मीची काही बोलाबोली झाली तर लगे मम्मी येऊन माझ्यावर राग करायचे सण केल्या मारेल. मम्मीला काही उलट नाही करायचा काही नाही लगे देऊन सण केल्या ठेवील. त्यासाठी मम्मी काही रागा नसते ना तर मम्मीच्या जवळ जात नसं मी, कारण की मम्मीला राग करायला बघते मीच भेटायचो कसा मधला हो ना ते हिशोबान. फिट मार खाली काही बारीकपणाने. काय रे तुम्ही नाही का मार खाला गवा? कारण तुला चोपला नाही का गवा बारीकपणा? मला माहिती आहे ना तू कुरी फेकलेली अंगावर. दिसत लागे फिट मारले फिट आहे तुला नाही कुरी झारू काहीच सोडलं नाही मारत मला. बाबा त्या बोलात होत नाही माझ्यावर. हे बघ काय कुरी तुझ्यावर कुरी फेकले दारू बस त्या काय कॉमन आहे. माझ्यावर बघ माझ्यावर ताटा फेकल्या माझ्या उलटी फेकले माझ्या उलटी लाशी पक्कर पक्कर फेकले पक्कर अजून कोलीत माहितीये का म्हणजे पक्करचा डाग बघा चुलीवर मम्मी बाकऱ्या बिकऱ्या बुजवत असेल ना तर मम्मीला तारा दिला ना तर लगे मम्मी असं कोलीत जिनं डायरेक्ट फेकी कोणचे रांग बघायची नाही काही नाही डायरेक्ट आईची आवरे गरम दिमाग कनावशन कारीमोरी वशा मम्मीची ना चांद भारी भेटते ये गोष्टी. हा कोणचा पण राग करता येते नाही अजून पोऱ्याला. मना समज 1 वर्ष झाला बंद केले पण फिट हम तो लडके है ना हमारे साथ ऐसा ही होत है. होत आहे फिट नाही अरे कसा माहितीये का विषय काय माहितीये का आता आई समज 3 बायका समज आईच्या बेसल्या एके जवळ बरोबर तर त्यांचा काही झाला चुकामुक झाली बोलाबोली झाली तर त्यावेळी जाऊन पोरांवर राग करतील. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. दिली ठेवून मी आई नाही माझी 2 पोरा सण केल्या मारतील सण केल्या कोणता पण राग काही पण ना मग आई त्यांना काय वाटत ना काही नाही मज्जा त्यांची. काही पण झाला पोरानं राग काही पण झाला कारला याच्यावर राग काही पण झाला तर दिली याला ठेवून असा विषय. झतला दारू पट्टा घेतला काय बोलतच नाही हिशोबाची बाहेर. फिट मार खाले बारीक असताना चला जाऊन दे काय करतो आमचे काय आम्ही फिट मार खाले हिशोबाचे बाहेर. गाईज तर आज थंडी खूप आहे. काल पण थंडी होती आज पण थंडी आहे. तुम्हाला एकच सांगेन थंडी आहे तर बोला जय महाकाल. ये ठंड कैसे बढ़ गई तो लगे मी त्याला उत्तर देन हमारे जो अब्बा थे वो फ्रिज खोल के चले गए इसलिए ठंडी बढ़ गई ऐसा विषय. चला आपण जाऊ आता गावांच्या लगे काहीतरी घेऊ मंचुरियन आणि तिथे पुलावर जाऊ आणि खाऊ मस्त. कारण की आम्ही खाण्यामध्ये फास्ट आहे. आम्ही बाकी काय आम्हाला कामा येत नाही रे कामाची कामं येतात बस. तर ज्याला कोणच्या घरांचं खावायला कपत नसेल ना तर द्या पार्सल कॅडबऱ्या बिटबऱ्या खाऊ घेऊ. नाही पाठवून नका देऊ आम्ही येऊ सांगा हाय पाठवून नाही सांगते आम्ही नालायचं मी तिला आवरा ना पण मी हा आवरा. कारण की कसं आहे माहितीये का काय बिया खावायला गेलो ना जेवायला ना ते ना मोबाईल मध्ये घुसतात आणि मोबाईल ठेवते साईडला नाही क्या तावत मारीत येते त्या कारण की तसा कसा लगे यावी ना लगे बारीक तर बार करून दिसतात का आम्ही मोबाईल मध्ये घुसलेलो तर लगे यांनी लगेच घेतला खायचं तवशा ना मी एकदा जायचा गेलता तर तवशा कोणी आयचा खायला गेलो ना तर मोबाईल वाकरीत राहिली जास्त माहितीये का. त्याला माहितीये मोबाईल वाकरीत राहिलो ना का बाबा पत्त्या घेतले नाही तो विचार करणार नाही का बाबती घ्यायला पाहिजे त्याला पाहिजे खावाचा भेटेल त्या. हा तर इथं आल्यावर आपण मंचुरियन जेवायला काहीतरी चटरपटर खाणार. तर आता मी दोघांना एकच सांगितलं तुम्ही दोघं जवळ तुमच्या दोघांचं काम आहे. कोण जेवून तिथे त्या सांगा माझा घर जवळ आहे. थांब स्पॉन्सर बाय श्री पद्मेश्वर साहेब स्त्री माझा घर जवळच आहे. पद्मेश्वरी साहेब मी स्पॉन्सर करतील तरी त्यांच्या नाही जेवून देणार रत्नेश वदार यांच्या स्मरणार्थ श्री नयन चौधरी यांच्याकडून मंचुरियन वाटप. बरोबर आता जे मग नाही जेवून देणार नाही चांगला पोर गरमागरम नाही जेवून देते नाही जेवण देते त्याला काय नयनची किशन बंडल असते तो बंडल बघू नका नाही तर नाही चुंबडी घालेल. गाई ते बघ शर्मा जीव गौरा बघ मोन्या दादांच्या जेला त्याला माहिती पडला ना मी पुलावर तर त्यांनी पार्सल शर्मा नाणं सांगितलं बघ नाही जीव गौरा माणसांचा जीव असते काही माणसांचा मांड नसताना त्यांच्यावर
त्यांना माहिती आहे मांडा तर देणार नाही त्याला कोणी मोन्यादाचं खावायला. काहीच नाही माहितीये का, दिल तू जान तू. न सांगता आणला याला बुक्का लाव ना मी. मांडा तर नाही, मांडा देवाला का पाणी का आणलं? पत्न्याला कॅडबरी देते, कोणी का खावायला देते. पाणी नाही आणलं. पाणी नाही आला तर मूत देते पिवायला. गाइस तो बंदे लोग को छोड़ दिया और मैं जा रहा है अपने घर. क्यों बंदे लोग को नहीं, बंदे लोग जा रहे हैं तो मेरे को बंदे लोग से कुछ मतलब नहीं. सो ऐसा है क्या होता गप रहे थे. सो इधर देख रहे हैं गाइस, तो हमारा बंदा अल्लाह गाइस, ये बंदा हमारा ऐसा ही सोया है और इसको ऐसे ही सोने दे, क्योंकि उसका पाय है ना वो कुत्ते ने काटा है, बहुत बहुत काटा है. तो चलो हम देखते हैं. मम्मी किचन में नहीं है गाइस, तो मेरे को अभी टेंशन आ गया, क्योंकि मम्मी मामाचे गेले गाइस. तर चला आजचा जेवण केले, मी जेवतो आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तो माझे 2 शब्द संपवतो आणि आमचे कुत्रा लागले दादाचे, म्हणून मी ब्लॉग बनवत होतो गाइस. टेन्शन आहे ना, 4 वेळा भाजी देते आपण सांग. 4 वेळा भाजीतला टेन्शन मध्ये, पक्का जेवल्यावर टेन्शन मध्ये. तर ज्यादा जेवण सकाळी टाईट नाही, सकाळी जेवण. सकाळचे, दुपारचे, संध्याकाळचे, रातचे 12ला. ना बाकी लगे 1-2 वाजता एडिटिंग बाकी करताना तो चटरपटर. बाकी तो भात पण तळून खाते 2-3 वाजता. बघला ना मी कवरा माझ्या जी पण लगीन करीन ती खुश राहील, म्हणून मी सगळं आतापासून तयारी चालू आहे माझी. हा मग मी रातचे म्हणजे मॅगी करते, भात तलते, अंडा करी करते, ती बटाट्याची उसल ती पण बनवते. रातचे गवा पण जेव्हा मन येईल तेव्हा. बस यावरा काही 4 वस्तू करता येतात, बाकी करता येईल म्हणा, पण कसं घरात सामग्री नसल्यावर त्याच करायला लागेल ना, आणि त्या असते 100%. भात काय भात असते, रेडी लागते तो माझ्या वाटणीचा, तो लुंग करते. कांदा कापाचा मस्त. मी रेलेला नसते तो, मग रेलेला नसते. मग पप्पाला ठेवलेला ते सकाळचे सगळा जेवण मोकळा ते बाकर ती सर्व आवाज येते. हा का गाई दादा कुत्ता झाले, टेन्शन आहे म्हणून ब्लॉग माझा इथे जॉईन करते. तो व्हिडिओ आवडली असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.